वीडियो देखने से पहले चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। चौथं पुष्प आहे श्री शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेतलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आणि त्यांच्या वीरांच्या पराक्रमावर आधारित असलेली मालिका आहे. चा ट्रेलर मेटावर्समध्ये लॉन्च झाला आज. आम्ही सगळेजण शेअर शिवराजची जी टीम आहे आम्ही खूप अभिमानाने सांगू इच्छितो की हा पहिला मराठी चित्रपट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने मेटावर्समध्ये ज्याचं ट्रेलर लॉन्च आज झालं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे तरुण मेटावर्स किंवा अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा वापर आता करत आहेत, ही नव्याने आपल्याकडे रुजू घातलेली टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्यापर्यंत हा विषय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचायला मदत होईल. सर आपसे जानना चाहूँगा दोनों बैक टू बैक एक अच्छे रोल से आप आए हो, शिवाजी महाराज का आप रोल कर रहे हो, कितने ज़्यादा एक्साइटेड हो इस चीज़ के लिए? काफ़ी एक्साइटेड हूँ क्योंकि पावनखिंड हमारी फिल्म आई थी फरवरी में और अब इसके बाद ये चौथी फिल्म जो है इस पूरी सीरीज़ की शिवराज अष्टक ये सीरीज़ है जो छत्रपति शिवाजी महाराज के ऊपर 8 फिल्में प्लान्ड है, जिसमें से ये चौथी फिल्म है और वी आर वेरी हैप्पी अबाउट इट. इसका पहले टीजर आया, फिर गाने आए, फिर ट्रेलर आया और आज ये एक नई चीज़ होने जा रही है, हो चुकी है कि मेटावर्स में इसका ट्रेलर लॉन्च हुआ है. मेटावर्स एग्जैक्टली क्या है ये अभी हम भी समझने की कोशिश कर रहे हैं वेरी ऑनेस्टली. अभी यहाँ पे हमने जब ये लॉन्च देखा तो जो मेटावुड के जो रिप्रेजेंटेटिव्स थे उन्होंने हमें समझाने की कोशिश की, समझ में आ रहा है एंड आई एम श्योर लाइक विथ ऑल द टेक्नोलॉजीज. जब पहली बार व्हाट्सएप आया था तो हमें पता नहीं था कि ये कैसे ऑपरेट होगा या ये कहाँ तक जाकर ऑपरेट हो सकता है. अब हमें समझ में आ गया है हमको. तो उसी तरह से ये मेटावर्स जो चीज़ हमारे सामने आ रही है वो उसके जो एप्लीकेशंस है या उसके जो फायदे हैं वो धीरे धीरे सामने आएंगे. वी आर वेरी हैप्पी दैट इन द हिस्ट्री शेर शिवराज स्वारी अफजल खान विल बी written down and noted as the first film, the first Marathi film to enter the metaverse per se. तो आगे metaverse फले फूले बहुत बड़ा हो वो तो होगा ही, लेकिन उसकी शुरुआत हमारी फिल्म से हुई है, ये हमारे लिए बहुत ही खुशी की बात है. And how do you see the परत सगळंच मराठीत. या गोष्टीचा खूप आनंद आहे कारण आपण पाहिलं की या चित्रपटाचा पहिले टीजर आला, मग ट्रेलर आला, गाणी आली आणि एक रेग्युलर कोर्स प्रत्येक चित्रपटाबरोबर आपण हा बघत असतो की ज्या ज्या पद्धतीनं फिल्म प्रमोट होते. मेटावर्स ही गोष्ट आम्हा सगळ्यांसाठी सुद्धा खूप नवीन आहे. कारण मला जेव्हा पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की मेटावर्स मध्ये आपला ट्रेलर लॉन्च होतोय म्हणजे काय होतंय हे मलाही तेव्हा कळलं नव्हतं. मी फार भाबडा प्रश्न विचारला होता, बरं ठीक आहे मग आपण कुठं जायचं त्याच्यासाठी, मेटावर्स कुठं बांधलंय कोणी. मला असं मुंबई किंवा पुण्यातलं एखादं क्रीडांगण दिसत होतं जिकडे आपल्याला जावं लागणार. पण आता कळू लागलंय, आता हळूहळू मेटावुड जे रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांनी आज आम्हाला इथं समजावून सांगितलं आणि लक्षात येतं की हाच भविष्यकाळ आहे. कारण व्हर्च्युअल जगामध्ये आपण बराच काळ म्हणजे जसं मगाशी त्यांनी सांगितलं की काही दशकापूर्वी आपण दिवसातला अर्धा तास इंटरनेटवर घालवायचो, ते सुद्धा सगळेच नाहीत, काही माणसं. पण आज आपण साधारणपणे 24/7 लॉकड इन असतो या ना त्या रूपामध्ये आपण इंटरनेटचा वापर करत असतो. अनेकांच्या घरातून टेलिव्हिजन नाहीसा झालेला आहे आणि त्याची जागा इंटरनेटनेच घेतलेली आहे. म्हणजे केबल टीव्ही जो होता तोही नाहीसा झालाय. सो अशा वेळेला मल्टीवर्स हे पुढचं पाऊल आहे, हा एक भविष्याचा दरवाजा आहे आणि तो उघडण्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीसाठी तो उघडण्यामध्ये आमचा हात आहे. किंवा शेर शिवराज स्वारी अफजल खान ही त्यातली पहिली फिल्म आहे, ह्याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आणि अर्थातच आनंद सुद्धा आहे. आणि आमचे निर्माते
नितीन केंडसर आणि UFOची टीम आणि मेटाबोर्डची टीम ह्या सगळ्यांनी एकत्र मिळून हा काय म्हणू संगम घडवून आणला की एक चित्रपट आणि मेटावर्स यांचं हे जे मॅरेज आहे हे ह्या सगळ्या लोकांनी घडवून आणलं. ह्याच्यासाठी मला खरंच खूप आनंद आणि अभिमान आहे या गोष्टीचा. मेटावर्स खरंच चिन्मय म्हणाल तसं की खूपच नवीन होतं. काय नक्की कॉन्सेप्ट आहे पण आता थोडंसं क्लिअर झालोय आपण, आम्ही थोडंसं क्लिअर झालो आणि खूप वेगळ्या पद्धतीचं प्रेझेंटेशन आहे आणि मजा आली. म्हणजे आता तरी मी अजून लॉग इन नाही झालं पण खूप जण टाळ्या वाजवत होते आणि शांतपणे तिथे स्टोर करून ठेवलं आणि आज रात्री एक्सप्लोर करेल. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. गुड ॲडव्हर्टायझिंग कॉन्सेप्ट कॅन से. नवीन पद्धत आहे. फिल्म ट्रेलरच्या बरोबरच वाटतंय मला की ते छान यू कॅन एक्सप्लोर द होल फिल्म. तुम्हाला वेगवेगळे कोण कोण काय काय कॅरेक्टर्स करतात. तुम्हाला ट्रेलर्सचे 2-3 व्हर्जन सगळे दिसतात. तर पूर्वी आपण कोणत्या ना कोणत्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जायचो, एक्सेप्टेड प्लॅटफॉर्मवर जायचो आणि आता ट्रेलर आला आपण बघूया. तसं हे छान एक एन्व्हायरमेंटच आहे ज्याच्यामध्ये आता मला बरं तुम्ही हे केलंय किंवा छान ट्रेलर आहे, यू कॅन वॉच द ट्रेलर. पोस्टर सगळे बघू शकतो आपण त्यामध्ये आणि वर खूप छान त्यांनी कॉन्सेप्ट केले की एक्सक्लुसिव्ह पोस्टर यू कॅन बाय द पोस्टर. तर वा बनवते आम्हाला परभणी परभणी देखील असं दरवेळेस मला करेक्ट करत असतो. मी खूप चुकीचे डायलॉग्स कधी त्याच्यावर माझी सगळेजण अख्खी टीम आमची गंमत करते म्हणून मला मजा येते. असं काहीतरी गडबड झाली कधी अरे तुला हे म्हणायचं होतं. ऍब्सोल्युटली. और आप आज व्हायरल हो गए. नको असं नको व्हायरल व्हायला कट करायला मित्रांनो. थँक्स अ लॉट. धन्यवाद. जरा भाषेचा गोंधळ असल्यामुळे जरा प्लीज एक्सक्यूज मी थोडा. पण टीचर्स चांगले त्यामुळे आय एम नॉट रियली वरीड अबाउट इट. सर हाउ डू यू सी द टेक्नोलॉजी? किस तरह से आप देखते हो टेक्नोलॉजी? जैसे सर ने कहा कि ये फ्यूचर है. वर्चुअल रियलिटी जब हम 10 साल पहले अगर सोचे, हम जब कॉलेज में थे या स्कूल में थे, तब कोई अगर ऐसा कहता कि आप एक क्लिक पे फोटो दूसरे को भेज सकते हो, तो तब हमें जाके ईमेल करना पड़ता था और उसके लिए बड़े सारे तामझाम करना पड़ता था. जिप फाइल बनानी पड़ती. जिप फाइल बनानी पड़ती थी. तो आज व्हाट्सएप है या फिर अलग अलग टेक्नोलॉजी जैसे इंस्टाग्राम है. तो ये सब पहले नया था, कुछ समझ में नहीं आ रहा था शुरुआती दौर में, लेकिन धीरे धीरे हम लोग इतने सावी हो गए कि आज हम पहले उठ के इंस्टाग्राम देखते हैं सुबह उठने के बाद या व्हाट्सएप देखते हैं. तो इसका भी ये फ्यूचर है. जैसे फिल्म के लिए नितिन सर बता पाएंगे विथ हिज एक्सपीरियंस कि फिल्म के अलग अलग एवेन्यूज होते हैं फॉर बिजनेस सेलिंग पॉइंट ऑफ व्यू. जैसे कई सालों पहले सेलुलाइड के राइट्स होते थे पूरे फिल्म के, तो सेलुलाइड बेच दी या उस टाइप का एक बिजनेस होता था. धीरे धीरे वो सारे राइट्स अलग अलग हिस्सों में बट गए. जैसे सैटेलाइट राइट हो गया, डिजिटल राइट हो गया. जैसे टेक्नोलॉजी में ज़्यादा बढ़ोतरी आई, डिजिटल एक मार्केट बन गया, सैटेलाइट का एक अलग मार्केट बन गया क्योंकि टेक्नोलॉजी डेवलप. तो इसी तरीके से ये जो है इसमें NFTs बनेंगी. जो कोई चाहता है उसे वो एक्सक्लूसिवली ओन कर सकेगा. वो दूसरे के पास डिजिटल प्रॉपर्टी नहीं होगी, विच मीन्स अ लॉट. क्योंकि हम सब लोग जानते हैं कि डेटा जो है उसकी वैल्यू आज के दिन में क्या है. क्योंकि ये सारी जो इमेजेस है, ये सारा जो वीडियो बनता है, ऑडियो बनता है, ये सारा न्यूमेरिकल डेटा से बनता है. वी नो दैट. सो दैट इज़ द फ्यूचर. तो मुझे अच्छा लग रहा है कि ये जो टेक्नोलॉजी है ये मराठी फिल्म इंडस्ट्री में शेर शिवराज, छत्रपति शिवाजी महाराज के नाम से पहली बार आ रही है. सर आपसे जानना चाहूँगा कि हाल ही में कश्मीर फाइल्स में आपने जो किरदार निभाया था, यू नेल दैट कैरेक्टर, स्पेशली दैट विंक. सो अब आप शिवाजी महाराज का किरदार निभा रहे हो. सो व्हाट काइंड ऑफ रिस्पॉन्स सर यू आर लुकिंग फॉरवर्ड फ्रॉम दिस कैरेक्टर? रिस्पॉन्स अभी जब ट्रेलर लॉन्च हुआ तब जिस तरह का रिस्पॉन्स आया है उसको 3 दिनों में 3 मिलियन से ज़्यादा व्यूज़ ट्रेलर को राजश्री मराठी चैनल पे आए.
सो किसी भी एक्टर को रिस्पॉन्स अच्छा ही चाहिए होता है, हमेशा बहुत ज़्यादा चाहिए होता है. एंड आई होप द ऑडियंस विल पुट देयर ट्रस्ट इन अस अगेन, जैसे कि पिछले 3 फिल्मों में उन्होंने ये ट्रस्ट हम पे रखा हुआ है. So, doing a Shivaji Maharaj character, was it challenging for you, or have you taken this challenge? Was it difficult or challenging for you? No, difficult. Yeah, I mean it is a lot of responsibility. That is all I can say. And I have been doing this since 2017, 2016. So this is the 4th film now. So I'm very happy that we have reached the 4 film mark, and we hope to go towards the 8 film mark. It's a lot of responsibility, and I take and treat this responsibility with a lot of respect. सर्वप्रथम मी सर्वांचं अभिनंदन करतो की टेक्निकली आणि कॉन्टेंट वाईज सुद्धा आपल्या चित्रपटाला या निमित्ताने हा बहुमान मिळालेला आहे. मराठी सिनेमामध्ये अशी जेव्हा टेक्नॉलॉजी येते आणि आपण त्याचे मानकरी आहात, इतिहास करतो घडतो, आपण याकडे फ्युचरमध्ये कसं पाहताय आणि मराठी सिनेमाला बूस्ट करण्यासाठी ही कॉन्सेप्ट किती महत्त्वाची आहे? मला वाटतं खरं तर नितीन सर जास्त चांगलं सांगू शकतील, कारण दिस लीड्स टू बिझनेस पार्ट. मी तसा क्रिएटिव्ह माणूस आहे, मला व्यवसायातला फारसं काय कळत. नितीन सर हो, मी काही गोष्टी नोट करू इच्छितो. एक तर बघा, तुमचे प्रश्न सुद्धा या टेक्नॉलॉजी बाबत नाहीच आहेत. म्हणजे तुम्ही जे विचारलं की तुम्हाला काय चॅलेंज होतं रोल करण्यामध्ये, हे अजून आपले प्रश्न या टेक्नॉलॉजीपर्यंत पोहोचलेले नाही. आणि ही टेक्नॉलॉजी ॲक्च्युली हे कम्प्लिटली फ्युचरिस्टिक आहे, पण ही इतकी कॉम्प्लेक्स असून सुद्धा ही टेक्नॉलॉजी विल ॲक्च्युली कम्प्लिटली चेंज लाईफ, असं मला हे वाटतं. म्हणजे उद्या एखाद्या फिल्मच्या ह्याच्यामध्ये एखादा आपण आज जाऊन त्या ॲक्टरला भेटू शकतो, इतकं हे होऊ शकतं. म्हणजे इट इज गोइंग टू बी अ कम्प्लीट चेंज ऑफ वॉट एव्हर वी नो नाव विल चेंज विथ दिस टेक्नॉलॉजी. त्याला वेळ लागेल, पण ही टेक्नॉलॉजी तशी आहे. म्हणजे बिसाइड्स बिझनेस एक वेगळं नवीन व्हर्टिकल आहे, याचे राईट्स विकले जातील. जसं OTTचे झाले, जसं TV सॅटेलाइट टेलिव्हिजन हे सगळं झालं, तसे राईट्स म्हणजे बिझनेसचा भाग आहेच याच्यामध्ये. आणि हे सगळं प्रत्येक गोष्ट ही कमर्शियल होतेच. आजच मी वाचलं होतं टाइम्स ऑफ इंडियामध्ये की हॉलिवूडच्या एका रायटरने आपलं पहिलं जे लिहिलं होतं स्क्रिप्ट, ते त्यांनी 135 मिलियन्समध्ये विकलेलं आहे याच टेक्नॉलॉजीवर, ऑन मेटावर्स. मी हे पण ऐकलं आहे की बच्चन साहेबांनी आपले हरिवंशराय बच्चनच्या कविता याच्यावर 8 करोडला विकलेले आहेत ह्याच टेक्नॉलॉजीवर. म्हणजे बिझनेस तर आहेच हा, कारण त्याचं एक वेगळं त्याची एक वेगळी प्रॉपर्टी बनणार आहे. आणि प्रॉपर्टी ओन करताना लोक त्या पैसे देऊन ती प्रॉपर्टी ओन करणार आहेत. पण बियॉन्ड दॅट हे इतकं काही सायकोलॉजिकल ह्याचा इम्पॅक्ट होणार आहे. तुम्ही यू कॅन इमॅजिन इफ यू कॅन ॲक्च्युली एंटर ए फिल्म और अ शॉर्ट फिल्म और अ रिअलिस्टिक प्लेस, डॉक्युमेंटरी किंवा काही, आणि यू कॅन टच पीपल in different ways, get involved with those people in different ways. He technology is for the future. It will completely change our life forever. Okay.